नेटफ्लिक्सपेक्षा ॲमेझॉन प्राईमवर भरपूर मराठी सिनेमे आहेत आणि त्यामध्ये आवर्जून बघण्यासारख्या ज्या कलाकृती आहेत त्यामध्ये एक अस्तु सो बी इट. अचानक माझ्या कानात येते सो बीट. मराठीत नुसतंच असो. असतो असतो. सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर या दिग्दर्शक जोडीचा हा सिनेमा आहे. व्यावसायिक यशाची वगैरे पर्वा न करता सातत्यानं दर्जेदार सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. 10वी फ, देवराई तिथपासून ते यावर्षी फिल्म फेस्टिवल्समध्ये गाजत असलेला कासव, त्यांच्या चित्रपटांमध्ये असलेला आशय आणि त्यातून त्यांचं सामाजिक भान लगेच लक्षात येतं. मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर ज्यांनी ज्यांनी नेलं त्यामध्ये या दोघांचा सहभाग खूप मोठा आहे. अस्तु हा म्हटलं तर डिमेन्शिया, अल्झायमर या आजारावरचा सिनेमा वाटू शकेल. प्रत्यक्षात तो वडील आणि मुलीच्या विविध पदरी नात्यांवरचा सिनेमा आहे. हिमालयात पांडवशेट्टी हिमालयात गेले. आई वडिलांची सेवा मुलं फक्त स्मशानापर्यंतच करू शकतात आणि हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हाच खरा पुत्रधर्म. बरेच अर्थ अस्तूमध्ये लपलेले असले तरी हा काही गूढ गंभीर प्रकारचा सिनेमा नाहीये. या सिनेमात एका शोधाचा प्रवास आहे. कोणी अस्तित्वाचा शोध घेतंय, कोणी नातं शोधतंय आणि इंटरेस्टिंग म्हणजे या शोधामध्ये प्रेक्षकांनाही सामील करून घेतलंय. यामध्ये एक हत्ती सुद्धा आहे. आता स्मृतीचं प्रतीक असलेला हत्ती घेऊन जाणारे लोक, त्यावर गुजराण करणारे भटके लोक या कथेसोबत त्यांची सुद्धा मस्त गुंफण केलेली आहे. आता डिमेन्शिया या आजारावरचे अनेक सिनेमे म्हणजे अगदी सॅवेजेस सारखे हॉलिवूड सिनेमे सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील, पण तरीही हा अस्तु तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं देऊन जाईल. यात तुम्हाला गुरफटवून ठेवेल डॉक्टर मोहन आगाशे यांचा अभिनय. म्हणजे अभिनयातले सुद्धा आपण कसे डॉक्टर आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय. माहिती हवं. यदा वै विजानाति अथ सत्यम वदति ना विजानन सत्यम वदति. साकेत कानेटकरचं पार्श्वसंगीत हा सिनेमाचा आणखी एक प्लस पॉईंट. काहीतरी सकस बघायचं असेल तर अस्तूचा हा पर्याय तुम्हाला नक्कीच आवडेल. अळब्याडो ननकंदा अळब्याडो ननकंदा तुप्पा मारी बर्तेनो अळब्याडो ननकंदा अळब्याडो ननकंदा. आता हे तर झालं डिजिटल प्लॅटफॉर्मचं, पण मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तुम्ही कोणते सिनेमे बघायला हवेत याची माहिती हवी असेल तर यूट्यूबच्या फिल्म कंपॅनियन रिव्ह्यूज आणि अद्भुत या दोन्ही चॅनल्सना आवर्जून भेट द्या.